नमस्कार दूध उत्पादक मित्रांनो. तुमच्या बी गोट्यामध्ये गाय 12 ते 13 दिवसाच्या पुढे याय केल्यानंतर गर्भ टाकते का? जर गर्भ टाकत असेल त्यावर काय उपाय केला पाहिजे किंवा गर्भ टाकला हे कसं ओळखायचं? दूध उत्पादक मित्रांनो नमस्कार. मातोश्री डेअरी फार्म मध्ये आपलं स्वागत आहे. गाय याय केल्यानंतर किंवा ती हिटवर आल्यानंतर ज्यावेळेस आपण तिला भरवली जाते किंवा तिला याय केली जाते, याय केल्यानंतर कमीत कमी 12 ते 13 दिवसाच्या पुढे तिचा गर्भ बनायला चालू होतो. आणि जर गर्भ बनल्यानंतर 12 ते 13 दिवसाच्या पुढे जर त्या गायीची दह्यासारखी किंवा बासुंदीसारखी किंवा थोडी पिवळसर वाणावर जर घाण जात असेल तर त्या गायीनं गर्भ टाकला हे ओळखून घ्यायचं. जर गाय याय करताना जर गायीचा बळस हे काचीसारखा आहे, पांढरा शुभ्र आहे, कोणतीही घाण कोट्यामधून जात नसेल कोट्यामधून, तर आणि 12 ते 13 दिवसाच्या पुढे जर त्या गायीची घाण जात असेल तर अशा वेळेस काय करायचं? गाय याय केल्यानंतर 12 ते 13 दिवसानंतर जर तिचा गर्भ पडत असेल, 15 दिवस 18 दिवसानंतर, तर अशा वेळेस काय करायचं? गाय याय केल्यानंतर तिला तिसऱ्या दिवशी आणि 5व्या दिवशी कारगिल कंपनीचं डिरोपॉर्झन म्हणून एक इंजेक्शन आहे, ते गायीला द्यायचं. तिसऱ्या दिवशी एकदा द्यायचं आणि 5व्या दिवशी द्यायचं. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय. हा प्रॉब्लेम इंजेक्शन दिल्यानंतर अजिबात गायीचा गर्भ पडत नाही. काय होतंय? गायीचा गर्भ पडल्यानंतर गायीचा तिसरी 3 ते 7 दिवसात गाय परत हिटवर येते. तुम्हाला असं बऱ्याच वेळा जाणवत असेल की मुक्त गोट्यामध्ये आपलं अजिबात लक्ष नसतं. गाय कधी 15 दिवसानं, कधी 18 दिवसानं किंवा कधी 25, 30, 32, 35 दिवसानं गाय परत हिटवर येते. तुम्हाला वाटतं 21 दिवसानं का? गाय 21 दिवसानं अजिबात रेग्युलर न हिटवर येतात. ते आधीमध्ये किंवा 15, 18 दिवस, 22 दिवस, 25 दिवस, 30, 35 दिवसानं ज्यावेळेस हिटवर येते त्यावेळेस ओळखायचं त्या गायीचा गर्भ हा 12 ते 13 दिवसानंतर पडलेला आहे. त्यामुळं ह्याची काळजी घेण्यासाठी हे डिरोपॉर्झन म्हणून इंजेक्शन आहे, ते गायीला याय केल्यानंतर तिसऱ्या दिवशी आणि 5व्या दिवशी नक्की द्या, जे कारगिल कंपनीचं आहे. धन्यवाद मित्रांनो.